कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याची घोषणा नुकतीच सरकारने केली होती। त्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला आणि कांद्याच्या दरामध्ये वाढ देखील होताना दिसली। नंतर दरात घसरण झाली आहे, कारण शेतकरी आणि व्यापारी संभ्रमात आहेत। काय आहे या संभ्रमाचं कारण? का पुन्हा एकदा दरामध्ये घसरण होतीये? पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। कांद्यावरची निर्यात बंदी हटवल्याचा हा आनंद भारती पवारांनी एक्सपोस्ट करून ही गोड बातमी दिली। या गोड बातमीनंतर पेढे वाटत सगळ्यांचं तोंडही गोड केलं। या आनंदात अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखे पाटलांचा शेतकऱ्यांनी सत्कारही केला। एवढं सगळं झाल्यानंतर कळलं की निर्यात बंदी ठरलेल्या तारखेपर्यंत कायम आहे। त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा लावली का, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। लासलगावच्या बाजारात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला हा कांदा सरकारनं निर्यात बंदी उठवल्याची घोषणा केल्यामुळे या कांद्याचा ओघ वाढलाय। सोमवारी दरात सुद्धा तेजी होती। त्या घोषणेची अधिसूचना अजून आली नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला। परिणामी कांद्याच्या दरात पुन्हा घसरणीला सुरुवात झाली। त्यात ही निर्यात बंदीची मुदत आधी जाहीर केल्याप्रमाणे 31 मार्च पर्यंत कायम ठेवण्यात आली। सरकारचं नेमकं धोरण काय ते कळत नाही। निर्यात कोणी करावं, व्यापाऱ्यांनी करावं का नाफेडनी करावं, त्याच्यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे। काय मागणी करा तरी शेतकऱ्यासाठी सरकारने निर्यात खुली करावी आणि व्यापाऱ्यांना ते निर्यात देऊन तेव्हा ते शेतकऱ्यांना 2 रुपये भाव मिळतील। कांदा हे पीक वाचवून शेतकरी जे काही आज बाजारपेठेत कांदा आणत आहे त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि सरकारने आता कुठेतरी 2 महिन्यानंतर निर्यात बंदी उठवण्याची जी काही घोषणा केली फक्त त्याचं नक्कीच आम्ही स्वागत करतो। पण कुठल्या प्रकारचं नोटिफिकेशन न काढल्यामुळे संभ्रम जो आहे तो कायम आहे। त्यामुळे जर आज ते नोटिफिकेशन क्लिअर झालं नाही तर उद्या कदाचित अजून 200-300 रुपये बाजार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। एक्सपोर्टची परवानगी देण्यात आलेली आहे, पण त्याचा अधिकृतरित्या आत्ता सध्या तरी कुठलाही GR आलेला नाही। त्यामुळे व्यापाऱ्यात फार मोठी संभ्रम अवस्था आहे। ॲक्च्युली शनिवारी आणि रविवारी कांदा व्यापारात एक चांगला उत्साहाचं आणि शेतकऱ्यामध्ये उत्साहाचं वातावरण होतं की कांद्याचे भाव चांगल्या प्रमाणे वाढलेले होते, परंतु रिटर्न काहीच आल्या नसल्यामुळे आता सध्या व्यापारी थोडं सावधतेची भूमिका घेऊन मार्केट 1-2 रुपये डाऊन झालेला आहे। कांदा घेऊन आलेल्या या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलंय। मोठ्या कष्टानं स्वतःच्या शेतात शेतकऱ्यानं पिकवलेला हा झणझणीत कांदा तो चिरला की डोळ्यातून पाणी येणं साहजिक असतं। पण सरकारी अनास्थेमुळे याच कांद्यानं न चिरण्याआधीच डोळ्यात पाणी आणलंय। सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात कांदा लासलगावसह सर्वच बाजारपेठांमध्ये आला। त्यावर लावण्यात आलेल्या 40% निर्यात शुल्कामुळे नाराज झालेल्या व्यापाऱ्यांनी संप केला। तब्बल 13 दिवस कांद्याचे व्यवहार ठप्प झाले होते। त्यानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी दिल्लीत पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा केली। नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याची घोषणा करत शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची खात्री सुद्धा त्यावेळी देण्यात आली। पण प्रत्यक्षात नाफेडच्या माध्यमातून खरेदीच्या घोषणेची अंमलबजावणी अपेक्षेनुसार झालीच नाही। त्यानंतर निर्यात बंदी लागू झाली आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली। 31 मार्च 2024 पर्यंत लागू करण्यात आलेली ही निर्यात बंदी फेब्रुवारीतच रद्द झाल्याच्या बातमीनं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। घोषणेच्या अधिसूचनेची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती, पण अधिसूचनेऐवजी मुदत 31 मार्च पर्यंत पूर्ववत ठेवण्याच्या बातमीनं पुन्हा चिंतेत भर घातली। मागच्या 6 महिन्यामध्ये कांदा उत्पादकांचं करोड रुपये नुकसान झालेलं आहे। या नुकसान भरपाई म्हणून कांद्याच्या दरातील दरम्यानच्या काळात जो काही फरक आहे तो शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र सरकारने किमान 2 ते 2.5 हजार रुपयाची प्रति क्विंटल मदत म्हणून शेतकऱ्यांना जाहीर करावी, अशी मागणी या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। तर ही जी काही कांदा निर्यात बंदी उठवल्याची बातमी फिरत आहे, या बातमीला अधिकृत दुजोरा मिळण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ कांदा निर्यात बंदी सरसकट पद्धतीने हटवली असं नोटिफिकेशन काढावं। केंद्र सरकारने 2 दिवसापूर्वी निर्यात बंदी चालू केली। त्याच्यात कुठे 2 दिवस सुट्टीचे दिवस होते। काल मार्केट कमिटी लासलगाव चालू झाली, तिथं 200-300 रुपयाने बाजार सुधारले। त्याच्यानंतर आज सगळ्या बाजार समित्या चालू झाल्या, तिथं थोडेसे आज 200 रुपये घसरले। तर आज लगेच निर्यात बंदी केली असं काहीतरी कळालं शेतकऱ्यांना। हे काय प्रकार चाललाय काय आम्हाला लक्षात येत नाही। काही ठिकाणच्या ज्या कांदा मार्केटमध्ये 200-300 रुपयाने भाव वाढले होते, 2 पैसे शेतकऱ्याला मिळाले असते। एक तर कांद्याचं पीक पूर्ण शेतकऱ्यांच्या हातातून गेलं आहे, परंतु भाजप सरकारचं धोरणच
असं आहे की शेतकऱ्यांचं मरण कसं होईल एवढंच ते बघताय. तुमच्या आमच्या जेवणाची चव वाढवणारा हा कांदा, तो कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमागे सरकारी अनास्थेचं लागलेलं दृष्टचक्र थांबता थांबेना अशी परिस्थिती दिसते. आता तरी सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सुरू असलेली परवड थांबवावी, तत्काळ योग्य निर्णय घेऊन आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात, तरच गाळलेल्या घामाचा मोबदला मिळेल आणि शेतकऱ्यांच्या गाठीला 2 पैसे उरतील. नाशिकहून किरण ताजणे, रईस शेखसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.